अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील कोरकू या आदिवासी जमातीतला दिवाळीपेक्षा अधिकही महत्त्व आहे असा या होळी सणाला। 5 दिवसाच्या या होळी उत्सवाची सुरुवात शुक्रवार 14 मार्चपासून सुरू झाली आहे। रंगाची बरसात आणि ढोल बासरींच्या गजराने निदानून संपूर्ण मेळघाट निदादून निघाला आहे। या आदिवासी पारंपरिक नृत्यावर थिरकणारे पाय, जांगडीकडून फगव्या मागण्याची पद्धत जरा मेळघाटात हटकीच आहे। देशभरात कोरकू समाज फक्त मेळघाट व मध्य प्रदेशच्याच पट्ट्यात वास्तवात आहेत। याच आदिवासी बांधवांच्या या होळी उत्सवात अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे मेळघाटच्या या होळी उत्सवात सहभागी झाले आहेत। गावागावात आदिवासी बांधवांना होळीच्या शुभेच्छा देत त्यांच्यासोबत हा होळी सण साजरा करत असताना खासदार बळवंत वानखडे त्यांच्यासोबत पारंपरिक नृत्य करत त्यांच्या चालीरीती व त्यांच्या या होळी उत्सवात गुंग झाल्याचे दिसून येत आहेत। वृद्ध, महिला, युवक, पुरुषांसोबत खासदार बळवंत वानखडे ढोल बासरींच्या तालावर नृत्य करत आहेत आणि त्यांच्या गीतांच्या तालावर नृत्य करत त्यांना शुभेच्छाही देत आहेत। खासदार बळवंत वानखडे गेल्या 2 दिवसापासून मेळघाट या मतदारसंघात आदिवासी बांधवांसोबत होळी उत्सव संपन्न करण्यात रममाण झाले आहेत। ज्ञानदेव येवलेसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, मेळघाट। आज संपूर्ण देशभर होळी साजरी होत असताना आमच्या मेळघाट येथील आदिवासी बांधवांची ही होळी एक वेगळ्या पद्धतीने साजरी होत आहे। जे 5 दिवस ते सातत्यानं होळी साजरी करतात। आज मी मेळघाटमध्ये आमच्या आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करण्यासाठी इथं आलो पाहतो। त्यांच्या जी काही त्यांच्या चेहऱ्यावर जी खुशी आहे ती खुशी अतिशय खूप मोठी खुशी आहे आणि गेले अजून पुन्हा 5 दिवस हे खुशी ते कायम ठेवतील। ही संपूर्ण जी जनता आहे मेळघाटची, आमची आदिवासी बांधव हा सण फार मोठ्या प्रमाणावर साजरा करतात। त्यांना मी होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी इथं आलो। चला।